नमस्कार. आपणा सर्वांचं मी स्वागत करतो माझं YouTube चॅनल संदीप व्हिडिओ स्टुडिओज मध्ये. भरपूर धमाल असलेला कार्यक्रम, छान छान गप्पा, मनोरंजनाची खात्री असलेला कार्यक्रम ज्याचं नाव आहे सर मॅडम ताई भाऊ दादा बाई. चला तर मग आज आपल्या स्टुडिओ मध्ये आलेल्या पाटील कुटुंबियाशी आपण गप्पा मारूया. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं या कार्यक्रमात स्वागत करतो. धन्यवाद. सर मॅडम, तुम्हाला तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. मॅडम, तुमचा भाऊ दादाचे मी विशेष स्वागत करतो, कारण जिथे जिथे कार्यक्रमाला तुम्ही जातात तिथे भाऊला बोलवल्यावर तो तिथे आवर्जून उपस्थित असतो. दादा हिच्या पाठचा भाऊ लहानपणापासून हिच्या पाठीशीच असतो ना. हो ना, माझ्या आई वडील दोघेही नोकरी करत होते, त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी दादाच माझ्या सोबत असायचा. हो अहो, माझ्या आई वडिलांनी जेवढे माझे लाड पूर्ण केले नाही ना, त्याही पेक्षा जास्त माझ्या बहिणीने माझे लाड हट्ट पूर्ण केले. आणि लहानपणी ज्या ज्या वस्तू मला लागायच्या ना, त्या सर्व वस्तू माझी बहीण माझ्या आई वडिलांकडून मला मिळवून द्यायचीच. वस्तूवरून मला आठवलं, आजपर्यंत मी ज्याच्या लग्नामध्ये फोटोग्राफी आणि शूटिंगचं काम केलेलं आहे त्यापैकी तुमच्या लग्नातील एक गोष्ट मला अजूनही आठवते. तुमच्या लग्नाच्या वेळेस तुम्ही पूजेला बसणार होता. हो, त्यावेळी दादा तुमचे कान पिळल्यानंतर त्याला वस्तू मिळणार होती. हो, आठवलं आणि लक्षात आहे माझ्या. आठवणारच. त्या दिवशी माझ्या कानाचा बळी गेला असता. हो, तो प्रसंग आठवला की कान दुखतो. बरं, कान तुटायचाच बाकी राहिला होता. हो. सर मॅडम दादा, या कार्यक्रमात घडलेला प्रसंग नुसता सांगायचा नाही, तर तो तुम्हाला करून दाखवायचा आहे. अगं, पण बरीच वर्ष झाली त्या प्रसंगाला. चला चाले बुवा, चला. दाजी, त्या दिवशी ज्या जोश मध्ये मी होतो ना, तो जोश आज पण दाखवेल. तुम्ही फक्त सांभाळून राहा. रेडी फॉर ऍक्शन? चल. इथे कार्यक्रमा सर्व एकत्र येती, आठवणींच्या प्रसंगांना उजाळा देती. इथे कार्यक्रमा सर्व एकत्र येती, आठवणींच्या प्रसंगांना उजाळा देती. गप्पांमध्ये सर्व बोल बोलती. परंपरेनुसार नवरीच्या भावाने नवरदेवाचे कान पिळायचे. कान पिळायला देण्यासाठी काही वस्तू आणल्या असतील तर त्या त्यांना द्या. चला, कान पिळायला बोलवा. अरे दादा, दादा, हे काय करतो हा? अरे हे काय करतो रे? अहो, लग्नामध्ये कान पिळायचा मान असतो आणि त्याला काहीतरी भेटवस्तू मिळणार म्हणून तो त्यावेळी झालाय. आणि तुम्ही काय एवढे घाबरले? कान पिळल्यावर मला घड्याळ मिळणार आहे. वा, घड्याळीसाठी तू माझा कान उपटशील का? वा रे वा, छान. वा 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 वा. काय Oh my God. त्या दिवशी लग्नात अशीच धमाल झाली होती. आणि दादा, तुम्हाला आज देखील काहीतरी हवं असेल तर तुम्ही सरांकडे हे अशाच पद्धतीने मागताय ना? नाही, लग्नानंतर अगदी उलट झालंय. जावई म्हणून त्यांनी जर आमच्याकडे काही मागितलं ना, तर आम्ही आमचेच कान लागतात. नाही हो, असं काही नाही. सहज विनोद म्हणून बोललो मी. आणि दादांच्या उलट यांना जर काही वस्तू लागली ना, ते आम्हाला मुलांना कधीच रुबाब करत नाही. पण आई वडिलांना मात्र एखादी वस्तू पाहिजे असेल ना, ती आमच्याकडनं बरोबर करून घेतात. आणि ती मिळेपर्यंत शांत बसतच नाही, सगळ्यांना कामाला लावतात. बरोबर आहे. हे बघा, आई वडिलांची इच्छा पूर्ण केल्यावर जे सुख समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं ते किती दान धर्म पुण्य किंवा पैसा संपत्ती कमवून मिळत नसतं. हो, अगदी खरं आहे तुमचं. वा 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 वा. खरं तर कसं असतं, सर्वसाधारणपणे कुटुंबामध्ये मोठे लहानांवर प्रेम करतात आणि लहाने मोठ्यांचा आदर करतात. परंतु ज्या कुटुंबामध्ये लहाने मोठ्यांवर प्रेम करतात आणि मोठे लहानांचा आदर करतात, ते कुटुंब सर्वार्थाने सुख कुटुंब असतं. तुमच्या कुटुंबाचं देखील अगदी असंच आहे. सर मॅडम,
तुमच्या कुटुंबामध्ये तुमचे आई वडील, तुमचे नातेवाईक, तुम्ही सर्वजण नेहमी असेच आनंदी आणि खेळमेळीत राहू हीच प्रार्थना. चला तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाचा केक कापायचा. चला. चला. धमाल विनोदी मैफिल सजवीन, नात्यांमधील गोडवा वाढवीन. धमाल विनोदी मैफिल सजवीन, नात्यांमधील गोडवा वाढवीन. अरे बाबा टेन्शन सारे सर्वांचे दूर पळवीन. सर मॅडम ताई, भाऊ दादा बाई, सर मॅडम ताई, भाऊ दादा बाई. हा 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 हा. हा 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 हा. सर मॅडम, आपल्या कार्यक्रमाचा शेवट आपण उखाणा घेऊन करत असतो. मग घेताय ना उखाणा? नक्की नक्की. काचेच्या ग्लासमध्ये आहे गुलाबी सरबत, काचेच्या ग्लासमध्ये आहे गुलाबी सरबत. ही जाते शॉपिंगला तेव्हा माझ्या खिशाला नाही परवडत. मॅडम आता तुम्ही उखाणा घ्या. माझा चेहरा आहे खूपच हसरा, माझा चेहरा आहे खूपच हसरा. आता पैसे खर्च करण्याचे टेन्शनच विसरा. अरे वा, लय भारी. मग काय मित्रांनो, मजा आली ना? असेच धमाल, विनोद, गप्पांच्या मनोरंजनासाठी माझं युट्यूब चॅनल संदीप व्हिडिओ स्टुडिओजला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया एक नवीन कुटुंबाशी धमाल करायला माझ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सर मॅडम ताई, भाऊ दादा बाई. चला तर एपिसोड सारे लाईक करू, सर्वांना खटाखट शेअर करू, चॅनलला सारे सबस्क्राईब करू. धमाल विनोदी कार्यक्रम ज्याचं नाव आहे सर मॅडम ताई, भाऊ दादा बाई. सर मॅडम ताई, भाऊ दादा बाई. हा हा हा.